प्रतीक वारिशे आपल्या षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र निलेश शिंदे ऑफच्या इशाने कडवून काढला चेंडू निलेश शिंदे याने. इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. एकच म्हणजे सौरभ, मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतो आनंद फुटक यांना. सुरेख गोलंदाजी केली होती रमणनाथ स्पोर्ट या संघाकडून. 3 मोठे झटके दिले होते आर्मी स्पोर्ट या संघाला आणि आपल्या संघाला हा सामना जिंकवला होता. सत्कार करतील हरिचंद्रजी पवार सर. इथे मात्र सीमारेच्या बाहेर गेलेला चेंडू 4 धावांसाठी. खरोखरच सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते इथे राजच्या माध्यमातून. खरोखरच 4 धावा जमवल्या आणि मला वाटतं 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या पोहोचते ती 5 धावा. इथे मात्र कडवून काढला चेंडू. पाहूया जेल खाली कोण येतं का. इथे मात्र थोडीशी गलती झाली अविनाश कांबळे याच्याकडून आणि अविनाश भातुडे याच्याकडून गलती झाली आणि एक धाव नक्कीच पूर्ण केलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या आली 7 धावा. प्रतीक वारिशे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन राजसाठी. पाहूया सुंदर असं गोलंदाजी करताना इथे मात्र ऑब्जेक्शन काढून इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय मृणाल भिसेच्या माध्यमातून. इथे मात्र सुंदर असं झेल टिपलाय आणि संपवलाय तो राजाचा खेळ. खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण. स्वस्तिक स्पोर्ट डीजे. आदित्य प्रतीक वारिशे आपल्या षटकातील शेवटचे फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र कटवून काढला आदित्याने. 1 धाव नक्कीच पूर्ण केले आणि एकाच धावेवर समाधान मानतोय आणि एका धावेच्या माध्यमातून मात्र धावसंख्येत मात्र भर पडली ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी या संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. पाहूया संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन पाहूया. जर संघाला जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतील तर मला वाटतं इथं मोठं लक्ष रचावं लागेल ते निलेश आणि आदित्य याला. संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन आला पाहूया. मला वाटतं संघाकडून दुसरं षटक घेऊन तो एक नामवंत असं गोलंदाज मृणाल भिसे. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते. धावसंख्या रोखतो का पाहूया. तितका सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय स्वस्तिक स्पोर्ट या संघाकडून. पहिलं षटक तर मात्र सुंदर असं टाकलं होतं तर प्रतीक वारिशे याने आपल्या संघामध्ये मला वाटतं 1 विकेट घेऊन मला वाटतंय 9 धावा दिल्या आहेत. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळेल तो मृणाल भिसे. त्याचा सामना करीत तो आदित्य. पाहूया मृणाल भिसे आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आदित्यसाठी. सुंदर असा चेंडू. इथे मात्र सुंदर असा चेंडू होता मात्र लाईन थोडीशी भरकटला आणि पंच आमच्याकडे वळले आणि पाहायला लागलं तर हा चेंडू वाईट आणि वाईटच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या झाली ती 10. मृणाल भिसे आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय आदित्यसाठी. पाहूया इथे मात्र सुंदर असा चेंडू होता. आदित्य याला काही समजले नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना यष्टिरक्षक प्रसाद आलिमच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. इथे मात्र 1 चेंडू झालाय. मृणाल भिसे या षटकातील 5 चेंडू शिल्लक असेल. पाहूया 5 चेंडूवरती किती धावा जमवण्यात यशस्वी होतो का आदित्य. पुन्हा एकदा मृणाल भिसे आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाईल तो आदित्यसाठी.
सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. पाहूया ऑफच्या इशाने कडवून काढला चेंडू आदित्य आणि पाहूया एक धाव नक्कीच पूर्ण कर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अशा 2 धावा पूर्ण नक्कीच सुंदर अशी रनिंग म्हणावी लागेल आदित्य आणि निलेश याची. आणि 2 धावेच्या माध्यमातून मात्र धावसंख्येत मात्र चांगलीच भर पडते. ती धावसंख्या पोहोचते ती 12 धावा. जर धावसंख्या रोखायची असेल तर नक्कीच निर्धाव चेंडू काढावे लागतील मृणाल भिसे याला. पाहूया पुन्हा एकदा मृणाल भिसे आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल तो आदित्यसाठी. सुंदर असा चेंडू होता. आदित्य याला काही समजले. निर्धाव गेलेला चेंडू. मी अगोदरच बोललो होतो की निर्धाव चेंडू काढावे लागतील. मात्र तिसरा चेंडू निर्धाव काढलाय तो मृणाल भिसे याने. आपल्या षटकातील मला वाटतं आता चौथा चेंडू घेऊन जाईल तो आदित्यसाठी. पाहूया अजून काय मोठा फटका पाहायला भेटलाय नाही आदित्य याच्यामध्ये. इथे मात्र मोठा फटका मारला. पाहूया झेल खाली कोण येतं का. इथे मात्र सुंदर असा झेल होता. मात्र क्षेत्र झेल तर मात्र सुटलाय. 2 ते धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता आदित्य. नक्कीच तिथं झेल झालाय. झेल मात्र झाला असता मात्र इतर खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि जीवदान भेटलंय ते आदित्य याला. आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या ती 14. मृणाल भिसे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आदित्यसाठी. इथे मात्र मोठा फटका मारलाय. पाहूया इथे मात्र एक धाव नक्की दुसऱ्याचा प्रयत्न करतोय का. पाहूया इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय स्वस्तिक स्पोर्ट या संघाच्या खेळाडूकडून. आणि एका धावेच्या मधून धावसंख्येत भर पडली. धावसंख्या होती 15 धावा. मृणाल भिसे या षटकामधील एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो निलेश शिंदे. निलेश शिंदे एक नावाजले असा फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते या मॅच मध्ये. षटकार व चौकार पाहायला भेटले ना आतापर्यंत त्याच्या बॅट मधून. पाहूया मृणाल भिसे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निलेश शिंदे. इथं मात्र चेंडू कडवून काढला. पाहूया क्षेत्ररक्षण राकेश शिंदे मात्र इथं होता. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. पाहूया धाव बाजूची शक्यता. इथे मात्र प्रसाद आले. पाहूया इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलं यश रक्षक प्रसाद आलम्याने आणि माघारी पाठवलंय ते निलेश शिंदे याला. धावबाद झालाय डीजे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर मला वाटतंय महालक्ष्मी या संघाची धावसंख्या पोहोचते ती मला वाटतं स्कोर कार्डवर 2 गडी बाद 16 धावा. आता मात्र मैदानात दाखल होतोय. हळूहळू मैदानात दाखल होतोय तो आयकॉन खेळाडू अनिकेत कांबळे. त्याच्या सगळ्यांच्या नजरा लागल्या असतील अनिकेत कांबळे ची बॅटिंग पाहायला. इथे मात्र एक धडाकेबाज फलंदाज मानला जातो अनिकेत कांबळे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते. एक मोठं नाव आहे रत्नागिरीमध्ये, मोठं नाव आहे अनिकेत कांबळे याचं. पाहूया संघाकडून तिसरं षटक कोण करतो पाहूया. मला वाटतं संघाकडून तिसरं षटक संघाकडून मला वाटतं तिसरं षटक घेऊन येईल मला वाटतं अविनाश भातडे. पाहूया त्याच्या समोर एक धडाकेबाज फलंदाज असेल तो अनिकेत कांबळे. संघाची धावसंख्या झाली ती मला वाटतंय 2 गडी बाद 16 धावा. जर संघात लक्ष मोठं ठेवायचं असेल तर अनिकेत कांबळे याला मैदानात थांबणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील महालक्ष्मी स्पोर्ट या संघाला. तरी आजच्या फायनलचा दिवस आहे. फायनलच्या दिवशी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. अविनाश भातडे आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाईल तो आदित्यसाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पाहूया इथे मात्र सुंदर असा चेंडू होता आणि हा डिक्लेअर बॉक्स मध्ये गेला चेंडू एका धावेसाठी. एका धावेच्या माध्यमातून मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 17 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. इथे आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला भेटतोय तो म्हणजे आयकॉन खेळाडू अनिकेत कांबळे. पुन्हा एकदा अविनाश भातडे आपल्या षटकातील मला वाटतं दुसरा चेंडू घेऊन जाईल तो आदित्यसाठी.
धावसंख्या मात्र 17 धावा झालाय. इथे मात्र मोठा फटका पाहायला भेटत नाही अजून. आदित्यच्या माध्यमातून सुंदर असा चेंडू टाकला. इथे मात्र ऑफच्या शेणकडून काढला चेंडू आदित्यने. पाहूया इथे मात्र सीमारेच्या बाहेर जातोय चेंडू. 4 धावांसाठी आदित्यच्या बॅटमॅनला पहिला चौकार. डीजे आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली ती 21 धावा. खरोखरच मी अगोदरच बोललो होतो की आदित्यच्या माध्यमातून अजून मोठा फटका पाहायला भेटला होता. नक्कीच इथं 4 धावा पाहायला भेटल्या आदित्यच्या माध्यमातून आणि धावसंख्या मात्र वाढवली ती 21 धावा. अविनाश भातडे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. इथे मात्र तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झाले. फक्त तिसरा चेंडू घेऊन जाईल तो आदित्यसाठी. पाहूया नक्कीच इथे धाव लक्ष मोठं ठेवायचं असेल तर नक्कीच याला सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल आदित्य आणि अनिकेत कांबळे याला. अविनाश भातडे आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन इथे मात्र सुंदर असा चेंडू होता. आदित्य याला काय समजलं. चेंडू मात्र धाव गेलेला. धावसंख्या मात्र तांबळी 21 धावा. आता मात्र अविनाश याच्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक असेल. आपल्या षटकात चौथा चेंडू घेऊन जाईल तो. पाहूया पुन्हा एकदा सुंदर असा ऑफच्या कडून काढला चेंडू. इथे आदित्याने 1 धाव नक्कीच पूर्ण करताना क्षेत्ररक्षण करताना मृणाल भिसे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या झाली ती 22 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो एक धडाकेबाज फलंदाज आयकॉन खेळाडू अनिकेत कांबळे. पाहूया सगळ्यांच्या नजरा लागल्या असतील अनिकेतची बॅटिंग पाहायला. पाहूया मोठे फटके मारायला रोखतो का अविनाश भातडे अनिकेत कांबळे याला. एक नावाजलेला गोलंदाज असेल स्वस्तिक स्पोर्ट या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणजे अविनाश भातडे. गोलंदाजीचा भार सांभाळताना दिसतोय तितके आयकॉन खेळाडू समोरच असेल अनिकेत कांबळे. पाहूया अविनाश भातडे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन अनिकेत कांबळेसाठी. इथे मात्र ऑफच्या इशाऱ्याकडून काढला चेंडू. इथे मात्र सीमारेच्या बाहेर जातोय चेंडू 4 धावांसाठी. खरोखरच मी अगोदरच बोललो होतो या रत्नागिरीमध्ये मोठं नाव असं अनिकेत कांबळेचं. डीजे इथे मात्र 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडले. ते धावसंख्या येते 26 धावा. अविनाश भातडे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो अनिकेत कांबळेसाठी. पाहूया इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. इथे मात्र हलकासा कट केला ऑफच्या इशाने जातो चेंडू अनिकेत कांबळे याने. इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण झालंय स्वस्तिक स्पोर्ट्स याच्या संघाच्या खेळाडूकडून आणि 2 धावा काढण्यात यशस्वी झालाय अनिकेत कांबळे. आणि 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या पोहोचते ती 28 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मला वाटतंय महालक्ष्मी स्पोर्ट या संघाची धावसंख्या ती 2 गडी बाद 28 धावा. डीजे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही कमिटीच्या वतीने हार्दिक त्यांनी कमिटीमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संदीप साळवी मला वाटतंय संघाकडून 4थं षटक घेऊन येईल. मला वाटतंय कदाचित 4थं षटकचा भार सांभाळेल तो तन्मय. धावसंख्या मला वाटतंय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28 धावा.
इथे मात्र आयकॉन खेळाडू पाहायला भेटतोय मैदानावरती. अजून एक चौकार मारलाय अनिकेत कांबळे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते ती. तन्मय आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन इथे आदित्यसाठी. इथे मात्र ऑफच्या षटकाकडे ओढ काढला चेंडू आदित्याने. पाहूया इथे मात्र एकाच धाव्यावर समाधान मानतोय. पाहायला गेलं तर सिंगल डबल खेळताना सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती आदित्यच्या माध्यमातून. एका धाव्याच्या मदतीने धाव संख्येत भर पडली ती 29 धावा. आता मात्र एक धडकेबाज फलंदाज स्ट्राईकला पाहायला भेटते तो अनिकेत कांबळे. तन्मय आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातोय. पाहूया इथं मात्र मोठा फटका मारलाय. पाहूया झेल खाली कोण येतोय का. इथे मात्र सुंदर असा टिपलाय झेल प्रतीक वारिशेने आणि संपवलाय अनिकेत कांबळेचा खेळ. खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय डीजे. मासा गळायला लागलाय तो म्हणजे अनिकेत कांबळे. इथे मोठं खरोखरच आता मात्र मैदानात दाखल होतोय तो अनिकेतची जागा शुभम शिंदे. पाहूया हा सुद्धा एक धडकेबाज फलंदाज आहे महालक्ष्मी या संघाचा. खरोखर तितकी सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती तन्मयच्या माध्यमातून. इथे मात्र मोठी विकेट घेते ती अनिकेत कांबळे याची. पुन्हा एकदा धाव संख्या मात्र झाली ती मला वाटतं 3 गडी बाद. 29 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. जर लक्ष मोठं ठेवायचं असेल तर मात्र शुभम शिंदेला मला वाटतं धडकेबाज फलंदाजी करावी लागेल. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. तितक्या सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय ते सोसिक स्पोर्टच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तन्मय आपल्या षटकात पुढील चेंडू घेऊन जातो शुभम शिंदे. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षण करताना प्रसाद आलिम. इथे मात्र यशरक्षक सुंदर असं कामगिरी पाहायला भेटते ते प्रसाद आलमीच्या माध्यमातून. इथे मात्र एका धावेच्या मदतीने धाव संख्येत मात्र भर पडले. शुभमने आपलं खातं खोललंय. एका धावेच्या मदतीने धाव संख्येत भर पडली. धाव संख्येत 3 गडी बाद 30 धावा. पुन्हा एकदा तन्मय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आदित्यसाठी. पाहूया शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र पंच आमच्याकडे वळलेत. अभिजित चाक्याने पंचांचा इशारा वाईटचा इशारा. वाईटच्या मध्ये धाव संख्येत मात्र भर पडली. धाव संख्या ती 31 धावा. थोडीशी लाईन भर कटलाय तन्मय. याच्या अगोदरचे बॉल्स मात्र सुंदर असे चेंडू टाकले होते. तन्मय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आदित्यसाठी. पाहूया शॉर्ट पिच चेंडू होता. लेग कडवायचा प्रयत्न होता मात्र याचे रक्षक रोखू शकले नाही प्रसाद आलिम. आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेलेला चेंडू एका धावेसाठी. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या 32 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. इथे मात्र धाव संख्या रोखायची असेल तर तन्मयाला निर्धाव चेंडू काढावेच लागतील. पाहूया पुन्हा एकदा आदित्यसाठी शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र प्रसाद आलिम याच्या माध्यमातून पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते यशरक्षक. इथे मात्र धाव संख्या तिथे थांबलेली. धाव संख्या 32 धावा. चौथ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमत. पाहूया आदित्य. धाव संख्या मला वाटते झाली ती 32 धावा. पुन्हा एकदा मोठा रनअप घेऊन जातोय आदित्यसाठी तन्मय. इथे मात्र लेगच्या षटकाकडून ओढ काढला क्षेत्ररक्षण करताना. पाहूया नामदेव वारशे. इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना संघ मालक पाहायला भेटतात आपल्याला. इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटते. मला वाटतं 4 षटकांच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी स्पोर्ट या संघाची धाव संख्या ती 33 धावा. मला वाटतं शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक असेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमत. जर लक्ष मोठं ठेवायचं असेल तर नक्कीच मला वाटतंय शुभम शिंदेला एक आपल्या धडकेबाज फलंदाजी पाहायला करावीच लागेल या मैदानावरती. आयकॉन खेळाडू म्हणजे अविनाश बातडे संघाकडून दुसरं आणि शेवटचं षटक घेऊन आलाय. पाहूया त्याचा सामना करतो आदित्य. सुंदर असा चेंडू टाकला. पुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा उठवला. पाहूया इथे मात्र
सीमारेषच्या बाहेर जातोय चेंडू 4 धावांसाठी. खरोखरच सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती आदित्यच्या माध्यमातून. डीजे 36 धावा 37 धावा. इथे मात्र सुंदर असा चेंडू कडवून काढला आदित्यने. पाहूया एकाच धाव्यावर समाधान मानतोय. एका धाव्याच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. धावसंख्येत 38 धावा. खरोखरच सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते. उगवता सितारा पाहायला भेटतोय तो या मैदानावरती म्हणजे आदित्य. खरोखरच अविनाश भातडे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन शुभम सिंधेसाठी. इथे मात्र थोडीशी लाईन भरकटला आणि पंच आमच्याकडे वळताना दिसत आहेत. अभिजित साळके पंचांचा इशारा, वाईटचा इशारा. वाईटच्या मध्ये धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्या पोहोचली ती 39 धावा. मला वाटतं शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. लेगच्या षटकाकडून काढला चेंडू. पाहूया एक तर धाव नक्कीच पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न करतो का? खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते स्वस्तिक स्पोर्ट या संघाच्या खेळाडूकडून. आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. धावसंख्येत 40 धावा. अविनाश भातडे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय. पाहूया आदित्यसाठी. इथं मात्र मोठं रनअप घेऊन जातोय. इथं मात्र लेगच्या षटकाकडून काढला चेंडू पुन्हा एकदा. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण होतोय स्वस्तिक स्पोर्टच्या संघाच्या खेळाडूकडून. 2 धावा काढण्यात यशस्वी झालाय. खरोखरच सुंदर अशी रनिंग म्हणावी लागेल. एक चोरट्या धावा काढण्यात माहीर आहे तो म्हणजे आदित्य. आपल्या संघासाठी चांगलीच कामगिरी पाहायला करताना दिसते इथे या मैदानावरती. त्याच्या माध्यमातून 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. धावसंख्या पोहोचली ती 42 धावा. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया 2 चेंडूवरती किती धावा जमवतो पाहूया. लक्ष मोठं ठेवायचं असेल तर नक्कीच षटकार व चौकार मारावाच लागेल. इथं मात्र 2 चौकार मारून तर खेळतोय तो म्हणजे आदित्य. खरोखर सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती महालक्ष्मी या संघाच्या खेळाडूकडून. अविनाश भातडे आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय. पाहूया इथे मात्र लेगच्या षटकाकडून काढला होता चेंडू. यशच्या डोक्यावर जातोय हा चेंडू. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय चेंडू एका धावेसाठी. एका धावेच्या मध्ये धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या पोहोचते ती 43 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया शेवटच्या चेंडूवरती षटकार व चौकार मारतो का? 2 चौकार पाहायला भेटले त्याच्या बॅट मधून आदित्य. अविनाश भातडे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका मारले. पाहूया झेल खाली कोण येतं का? इथे मात्र सुंदर असा टिपलाय झेल आणि संपवलाय आदित्यचा खेळ. खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते स्वस्तिक स्पोर्टच्या या खेळाडूकडून. नंतर मला वाटतंय महालक्ष्मी या संघाची धावसंख्या झाली ती 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष ठेवलंय स्वस्तिक स्पोर्ट या संघासमोर. पाहूया कशा प्रकारे आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटतोय हा सामना.
महालक्ष्मी या संघानं पाहूया सलामीची जोडी मैदानात दाखल झाली ती म्हणजे सलामीची जोडी मैदानात दाखल झाले स्वस्तिक पोट या संघाची अविनाश भातडे आणि चेतन फुटक सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय महालक्ष्मी स्पोर्ट या संघानं पाहूया मला वाटतंय सुंदर असा सामना पाहायला भेटणार आहे या आजच्या फायनलच्या दिवशी आजचा दुसरा सामना पाहायला भेटणार आहे मला वाटतं याच्या नंतर होणारा सामना असेल मायरा 11 या संघानं मला वाटतंय नाणेफेकीचा कौल जिंकून मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलं ते शंभू स्पोर्ट या संघाला आणि सुंदर असा थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होते पंच अभिजित चाळके यांचा इशारा स्टार्टचा होतोय आणि संघाकडून पहिला षटक घेऊन येतो अनिकेत कांबळे त्याचा सामना करतो एक डावखुरा फलंदाज अविनाश भातडे सुंदर असा चेंडू होता मात्र डिक्लेअरच्या बॉक्स मध्ये गेला चेंडू एका धावेसाठी आणि एका धावेने आपलं खातं संघाचं खातं खोललंय धावसंख्या झाली ती एक नावाजला असा खेळाडू गोलंदाजीचा भार सांभाळतोय अनिकेत कांबळे आयकॉन खेळाडू असेल तितकाच एक नावाजलेला खेळाडू फलंदाजीचा भार सांभाळतोय अविनाश भातडे पाहूया अनिकेत कांबळे आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पाहूया सुंदर असा चेंडू कडवून काढला चेंडू ऑब्जेक्शन शुभम शिंदे क्षेत्ररक्षण करताना इथे मात्र मोठा मासा कळायला लागलाय इथे मात्र माघारी परतावं लागतंय ते चेतन फुटक याला खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय ते शुभम शिंदेच्या माध्यमातून डीजे मैदान दाखल होतोय फलंदाजीसाठी मृणाल भिसे पाहूया गंगाधर आलिम यांचा सत्कार करते दिलीप आलिम यांनी यायचं आहे कमिटी यायचं आहे बाईकच्या स्वरूपात मला वाटतं एक धाव तर भेटते आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडली धावसंख्या ती 2 करत सुंदरची गोलंदाजी पाहायला भेटले एक नामावंत असा गोलंदाज पाहायला भेटतो तो अनिकेत कांबळे पाहूया त्याच्या माध्यमातून आपल्याला खरोखर सुंदरची गोलंदाजी पाहायला भेटते तितक्यात एक धडाकेबाज फलंदाज आयकॉन खेळाडू अविनाश भातडे पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते पाहूया सुंदर असा चेंडू टाकतो अनिकेत कांबळे शॉर्ट पिच चेंडू होता मला वाटतंय यशच्या डोक्यावर जातो हा डिक्लेअर बॉक्स मध्ये जायचा चेंडू एका धावेसाठी एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले धावसंख्येत गोलंदाजी पाहायला भेटते आतापर्यंत मला वाटतंय 4 चेंडू टाकले आणि 3 धावा दिल्यात फक्त अनिकेत कांबळे याने इथे मात्र नक्कीच विजयासाठी मला वाटतंय 44 धावांचं लक्ष असेल इथे मात्र धडाकेबाज फलंदाजी करावी लागेल आयकॉन खेळाडू असेल अविनाश भातडे याला मैदानात थांबणं गरजेचं असेल तितक्याच गोलंदाजीचा भार म्हणजे खरोखर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती अनिकेतच्या माध्यमातून आपल्या शक्य 5वा चेंडू टाकतोय पाहूया इथे मात्र सुंदर असा चेंडू टाकला होता आणि मला वाटतंय बाईकच्या स्वरूपात एक धाव भेटते आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडली धावसंख्या पोहोचली 4 धावा मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे इथे मात्र शेवटचा चेंडू घेऊन जातो अनिकेत कांबळे पाहूया अविनाश भातडे पुलटॉस चेंडू होता लेग कडवून काढला चेंडू पाहूया इथे मात्र सीमारेषच्या बाहेर जातो चेंडू इथे मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि 4 धावांसाठी डीजे
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतंय धाव संख्या झाली असतील ती एक गडी बाद 8 धावा 44 धावांचं लक्ष आहे नक्कीच अविनाश भातडे याला एक सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल तितक्यात एक नामवंत फलंदाज मृणाल भिसे आपल्याला पाहायला भेटणार आहे स्ट्रायकिंग एंडला पाहूया आता पाहूया संघाकडून दुसरा षटक कोण करतो पाहूया जर संघाला विजयाकडे वळवायचा असेल तर मला वाटतंय तितक्याच सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल म्हणजे ती महालक्ष्मी स्पोर्ट या संघाच्या खेळाडूंना मला वाटतंय संघाकडून दुसरं गोलंदाजीचा भार सांभाळेल तो मला वाटतंय राज त्याच्या समोर एक नामवंत असा फलंदाज मृणाल भिसे पाहूया पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं एक संघाची धाव संख्या येते एक गडी बाद 8 धावा तर झालेल्या आहेत पाहूया पाहायला गेलं तर मला वाटतंय तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण लावताना सजवताना दिसत आहेत ते म्हणजे आयकॉन खेळाडू यशरक्षक असतील अनिकेत कांबळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतात कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला संघाला विजय कडे वळवायचा असेल तर मला वाटतंय सुंदर असं क्षेत्ररक्षण करावं लागेल राज आपल्या षटकाने पहिल्या चेंडू घेऊन मृणाल भिसेसाठी पाहूया इथे मात्र खरोखरच सुंदर असा चेंडू टाकला होता राज याने मात्र मृणाल भिसे याला काही समजलं नाही चेंडू मात्र निर्धाव गेला कोणती धाव नाही कोणता धोका नाही धाव संख्या मात्र रोखून ठेवतोय चांगलेच धाव संख्या मात्र इथे तमिळी 8 धावा नक्कीच ऑफच्या इशाने कटवून काढायचा प्रयत्न करत होता मृणाल भिसे मात्र बॅटशी काही संपर्क पुन्हा एकदा राज आपल्या षटकाने दुसरा चेंडू घेऊन जातोय शॉर्ट पिच चेंडू होता मोठा पटका मारला झेलखाली कोण येतं का झेलखाली निलेश शिंदे इथे मात्र कोणती गलती केली नाही आणि सुंदर असा टिपलाय निलेश शिंदे याने झेल आणि संपवलाय मृणाल भिसेचा खेळ दाखल होतोय मला वाटतंय राकेश शिंदे इथे मात्र मैदानात दाखल होतोय पाहूया धाव संख्या झाली ती 2 गडी बाद 8 खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती राजच्या माध्यमातून खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते खरोखर आता मात्र प्रथम स्ट्रायकिंग गेडला पाहायला भेटेल तो म्हणजे फलंदाज नवीन फलंदाज दाखल झालाय तो राकेश शिंदे पाहूया राज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन इथे मात्र पुलटॉ चेंडू होता ऑफच्या चेंडूला पहिला सन्मान दिलाय राकेश शिंदे याने आणि तितक्या सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय महालक्ष्मी स्पोर्ट या संघाच्या खेळाडूकडून एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडली ती धावसंख्या ती 9 धावा 2 गडी बाद 9 धावा आता मात्र स्ट्रायकिंग गेला असेल तो एक आयकॉन खेळाडू अविनाश भातडे त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील 44 धावांचं लक्ष आहे पाहूया कशा प्रकारे पाठलाग करतो पाहूया षटकार व चौकार मारतो का आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढतो आणि संघाला विजयाकडे वळतो का पाहूया पुन्हा एकदा राज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन अविनाश भातडे पाहूया शॉर्ट पिच चेंडू होता इथे मात्र थोडीशी लाईन भरकटलाय आणि पंच अभिजित चाके आमच्याकडे वळलेत आणि पंचांचा इशारा वाईटच्या मध्ये धावसंख्येत भर पडली धावसंख्या ती 10 राज आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन पाहूया पुलटॉ चेंडू होता पुरेपूर फायदा उठवला पाहूया इथे मात्र कोणती गलती केली नाही आणि सीधा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आयकॉन म्हणून का निवड केली ही मात्र अविनाश भातडे यांनी दाखवून दिलंय पाहूया ह्या 6 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर पडली ते 16 धावा खरोखर फुलटॉ चेंडू याचा पुरेपूर फायदा उठवलाय सलग दुसरा चेंडू फुलटॉ चेंडू टाकलाय राजाने आणि हा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेला चेंडू एका धावेसाठी एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले 17 धावा
षटकामध्ये चेंडू शिल्लक असतील, शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या ती 17. पुन्हा एकदा आपल्या षटकाचे शेवटचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. यश रक्षक अनिकेत कांबळे खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. इथे थोडीशी गडबड झाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत होता आणि एकाच धाव समाधान मानतोय. आणि अशा तऱ्हेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर मला वाटतंय स्वस्तिक स्पोर्ट या संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. मला वाटतं आता विजयासाठी मला वाटतंय धावा जमवायच्या असतील. अठरा चेंडू 26 धावा. एक रंगतदार असा सामना पाहायला भेटतोय. पाहूया मला वाटतंय संघाकडून. थँक्यू. तिसरा षटक घेऊन येतो अनिकेत कांबळे. पाहूया त्या सामन्याकडे शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय अनिकेत कांबळेच्या माध्यमातून. इथे मात्र धावबाज केलंय. हळूहळू मैदान दाखल होतोय तो म्हणजे आयकॉन खेळाडू प्रसाद आलिम. पाहूया कशा प्रकारे आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते. सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलंय प्रसाद आलिमकडे. पाहूया अनिकेत कांबळे इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी केली. पाहूया सुंदर असा चेंडू टाकलाय. पाहूया एकाच धावावर समाधान मानतोय अविनाश भातडे. एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले ती धावसंख्या 19. 3 गडी बाद 19. इतकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत होतं. राकेश शिंदेला मात्र माघारी परतावं लागलं होतं. अनिकेत कांबळे आपल्या षटकाची तिसरा चेंडू घेऊन जाईल तो आयकॉन खेळाडू प्रसाद आलिम साठी. पाहूया सुंदर असा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र हा डिक्लेरेशन बॉक्स गेला चेंडू. एका धावेसाठी एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले 20 धावा. इथे मात्र मोठे फटके पाहायला सर्वांची आतुरता लागली ती म्हणजे प्रसाद आलिम याच्या बॅट मधून पाहायला आयकॉन खेळाडू असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार सांभाळतोय अनिकेत कांबळे. आपल्या षटकाची पुढील चेंडू घेऊन जाईल तो. इथे मात्र लेगच्या आयशन कडून काढला चेंडू प्रसाद आलिम याने. एक तर धाव नक्कीच पूर्ण करताना. पाहूया तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते महालक्ष्मी स्पोर्ट या संघाच्या खेळाडूकडून. एका धावेच्या मध्ये धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्येत 21 धावा. इथे मात्र स्वस्तिक स्पोर्टचा टायगर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अविनाश भातडे. इथे मात्र एक षटकार मारून खेळतोय. पाहूया अनिकेत कांबळे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन अविनाश भातडे याला. पाहूया शॉर्ट पिच चेंडू होता. यश रक्षक काही रोखू शकले नाही. हा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेलेला चेंडू. सलग 2 डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेलेला चेंडू. अशा एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले ते धावसंख्येत 22 धावा. मला वाटतं तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवतो पाहूया. अविनाश भातडे अनिकेत कांबळे आपल्या षटकाची शेवटचा चेंडू घेऊन जातोय. पाहूया इथे मात्र मोठा फटका मारला. झेल खाली कोण येतं. इथे मात्र सुंदर असा टिपलाय झेल. मोठा मासा गळायला लागलाय तो म्हणजे अविनाश भातडे. एक आयकॉन खेळाडू होता. विजयासाठी मला वाटतंय धावा बनवायच्या असतील 22 धावा आणि चेंडू शिल्लक असतील 12. विजयासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय या मैदानाच्या आतमध्ये पाहूया. आजचा फायनलचा दिवस आहे तरी सर्व प्रेक्षकांनी या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो मला वाटतंय ऋषिकेश.
स्ट्रायकिंग गेलेला असेल तो प्रसाद आलिम एक आयकॉन खेळाडू असेल. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. एक रंगतदार असा सामना पाहायला भेटतोय. काय घडतंय काय बिघडतंय पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आता संघाकडून चौथं षटक घेऊन येतो आदित्य. पाहूया एक मोठं रनअप घेऊन जातोय. पाहूया जर संघाला विजयाकडे वळवायचा असेल मला वाटतं आदित्यला मोठे फटके मारावे रोखे लागतील. एक धडकेबाज फलंदाज आयकॉन खेळाडू प्रसाद आलिम. पाहूया रिव्हर्स शॉट मारायचा प्रयत्न. इथे मात्र मोठा फटका मारलाय. खरोखरच मैदानाच्या खराबीमुळे हा डिक्लेअर बॉक्स मध्ये जातो चेंडू एका धाव्यासाठी. नक्कीच मोठा शॉट होता. पाहायला भेटते ती प्रसादच्या माध्यमातून एका धाव्याच्या मदतीने धावसंख्येत भर पडली ती 23 धावा. विजयासाठी 11 चेंडू आणि मला वाटतं 21 धावांची गरज आहे. पाहूया सुंदरसा शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र प्रसाद आलिम याला काही समजलं. चेंडू मात्र निर्धाव गेला. कोणती धाव नाही कोणत्या धोका नाही. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती आदित्यच्या माध्यमातून. जर प्रसाद आलिमने जर या चेंडूवरती षटकार मारला तर जयेश तोसकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारदर्शकाला. पाहूया आदित्य आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मला वाटतं प्रसाद आलिम साठी. इथे मात्र हा लेग सिक्स सोडून गेलेला चेंडू. पंचांचा इशारा वाईटच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. धावसंख्या ती 24 धावा. आता मात्र विजयासाठी मला वाटतं धावा बनवायच्या असतील. 20 धावा. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहूया. आदित्य आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रसाद आलिम साठी. इथे मात्र सुंदरशी विकेट किपरचं काम करतोय तो मजेत अनिकेत कांबळे आयकॉन खेळाडू असेल. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी पाहायला भेटते ती अनिकेतच्या माध्यमातून. आता मात्र विजयासाठी 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. रंगतदार असा सामना पाहायला भेटतोय. इथे मात्र संघाला विजयाकडे वळवायचा असेल तर प्रसाद आलिम याला मोठा फटका नक्कीच मारावा लागेल. विजयासाठी 44 धावांचं लक्ष आहे. पाहूया पलटा चेंडू होता. अलेक्सच्या कडून काढला चेंडू. पाहूया इथे मात्र पाहूया पंचांचा निर्णय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि सीमारेच्या बाहेर जातोय चेंडू 4 धावांसाठी. खरोखरच भर पडले ती 28 धावा. आदित्य आपल्या षटकात पुढील चेंडू घेऊन पाहूया. इथं मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि हा मला वाटतं डिक्लेअर बॉक्स मध्ये गेलेला चेंडू एका धाव्यासाठी. धावसंख्या पोहोचते ती 29 धावा. आता मात्र विजयासाठी धावा बनवायच्या असतील 15. विजयासाठी 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. आपली आयकॉन म्हणून का निवड केले हे मात्र प्रसाद आलिम यांनी एक चौकार मारून दाखवून दिलाय. एक असा रत्नागिरीमध्ये मोठं नाव असेल प्रसाद आलिम यांचं. उत्कृष्ट असे समालोचक आहेत प्रसाद आलिम. तितकेच आपल्याला सुंदर फलंदाजी पाहायला भेटते त्यांची मैदानावरती. पाहूया इथे मात्र मोठा फटका मारला प्रसाद आलिम यांनी. पाहूया एक तर धाव नक्कीच पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न. धाबा दोन शक्यता. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि जीवदान भेटलंय. खरोखरच 2 धावा चोरट्या. 2 धावा करणे यशस्वी झालंय आणि 2 धाव्याच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली ती 31 धावा. विजयासाठी मला वाटतंय 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय या मैदानाच्या आतमध्ये पाहूया. ढीस आहे चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज. नक्कीच इथं पाहायला गेलं असतं तर मला वाटतंय याच्या अगोदरच्या चौकारावरती जर
चौकार मारून तर आयकॉन खेळाडू प्रसाद आमने यांनी मात्र मॅचचा रंगच बदलून टाकलाय. पुन्हा एकदा संघाकडून मला वाटतं शेवटचा षटक घेऊन येतो श्वेत. त्या सामना करत तो स्ट्रायकिंग असेल तो ऋषिकेश. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत अनिकेत कांबळे आपल्याला पाहायला भेटत आहेत. दोन्ही संघामध्ये दोन्ही आयकॉन म्हणजे नावाजलेले असतील. अनेक टुर्नामेंट मध्ये आयकॉन कामगिरी पाहायला भेटते त्यांच्या माध्यमातून. अनिकेत कांबळे असतील, प्रसाद आलिम असतील, अविनाश भातडे असतील. श्वेत संघाकडून मला वाटतं शेवटचा षटक घेऊन होतं विजयासाठी. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. एक रंगतदार असा सामना पाहायला भेटतोय. स्ट्रायकिंग एंडला असतो तो ऋषिकेश, एक डावखुरा फलंदाज. पाहूया श्वेत आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पाहूया. सुंदर असा चेंडू टाकला. इथे मात्र मोठा फटका मारला यशरक्षक अनिकेत कांबळेने. मोठा मासा गळायला लागलाय, मोठा झेल घेतलाय आणि माघारी परतावं लागलंय ऋषिकेशाला. लवकर मित्रांनो सामना चालवायचा. याच्या पुढील अजून सामने खेळले जाणार आहेत. आजचा फायनलचा दिवस आहे तरी सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती असेल. आता मात्र मैदानात दाखल होतोय तो प्रतीक वारीशे. हा सुद्धा एक खेळाडू नामवंत खेळाडू आहे. पाहूया विजयासाठी मला वाटतंय 5 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. 5 चेंडू 13 धावा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला भेटतं अनिकेत कांबळे. एक आयकॉन खेळाडू असेल, आपल्या संघाला विजयाकडे वळवताना दिसतोय. पाहूया तितक्याच गोलंदाजीचा भार सांभाळतोय तर मला वाटतंय श्वेत. प्रतीक वारिशे सामना करत. पाहूया श्वेत आपल्या सगळे दुसरा चेंडू घेऊन. इथं मात्र लेग स्टेशन कडून काढला चेंडू. इथं मात्र कोणती गलती केली. सुंदर असा टिपलाय झेल आणि संपवलाय प्रतीक वारिशेचा खेळ. मोठा धक्का बसलाय डीजे. इथे 100 रुपयाचं पारदर्शकाला आहे. पाहूया आता मात्र हळूहळू मैदानात दाखल झालाय तो तन्मय. मला वाटतंय इथे मात्र विजयासाठी 4 चेंडू आणि मला वाटतंय 13 धावांची गरज असेल. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटे. नक्कीच नॉन स्ट्राईकला असेल प्रसाद आलिम, आयकॉन खेळाडू असेल, नक्कीच स्ट्राईकला जाणं खूप गरजेचं आहे प्रसाद आलिम याला, कारण त्याच्याकडे क्षमता आहे ती षटकार व चौकार मारायची. पाहूया पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू होता. इथे मात्र मोठी गलती केली. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि एक धाव काढत यशस्वी झालाय. एका धाव्याच्या मध्ये धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्येत 32 धावा. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. मी अगोदरच बोललो होतो की आयकॉन खेळाडू आहे प्रसाद आलिम, त्याच्याकडे क्षमता आहे. तेजस कांबळे याच्याकडून मला वाटतंय 200 रुपयाचं बक्षीस झालंय प्रसाद आलिम याला जर षटकार मारला तर. रुपेश तोसकर यांच्याकडे सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस. इथे मात्र आयकॉन खेळाडूंसाठी बक्षिसांची मध्ये बरसात होते ती. पाहूया 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. एक रंगतदार असा सामना. इथे मात्र थोडी पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा, थोडीशी लाईन बरकटलाय आणि आता मात्र विजयासाठी मला वाटतंय 3 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. एक रंगतदार असा सामना. पण काय घडतंय काय बिघडतंय या मैदानाच्या आतमध्ये पाहूया. विजयासाठी 3 चेंडू 11 धावांची. 3 चेंडू 11 धावा. काय करशील प्रसाद भावा. जर प्रसाद आलिम यांची जर विकेट काढली तर 100 रुपयाचं पारदर्शक. पाहूया रिव्हर्स शॉट मारायचा प्रयत्न होता. पाहूया मला वाटतंय पंचांचा इशारा
वाईटचा इशारा आणि अशा अशा दोन धाव्याच्या मधून धाव संख्येत मात्र भर पडते. धाव संख्या पोहोचते ती 35 धावा. आता मात्र विजयासाठी 9 धावांची गरज. एक रंगतदार असा सामना. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. श्वेत आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन प्रसाद आलिमसाठी इथं मात्र मोठा फटका मारला पाहूया आणि इथं सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. 6 धावांसाठी खरोखरच डीजे. खरोखरच प्रसाद आलिमनी मात्र आयकॉन खेळाडू का आपण निवड केली आपल्या संघामध्ये. या रत्नागिरीमध्ये मोठं नाव काय हे दाखवून दिलंय प्रसाद आलिम. एक चौकार व एक षटकार मारून आणि मॅचचा मात्र रंगच पलटून टाकला. पाहूया इथे मात्र आता 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. फायनलचा दिवस आहे तरी सर्व प्रेक्षकांनी या मॅचचा खरोखरच आनंद घ्यायचा. सर्व लाईनमननी आपापली लक्ष ठेवायचं आहे. पुन्हा एकदा श्वेत आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय प्रसाद आलिमसाठी. पाहूया पुलटॉ चेंडू होता पुरेपूर फायदा उठवलाय. इथे मात्र मोठा फटका मारला होता. नक्कीच इथे मैदानाच्या खराबीमुळे मला वाटतंय हा डिक्लेअरच्या बॉक्स मध्ये गेलेला चेंडू एका धावेसाठी आणि आता मात्र विजयासाठी 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. एक रंगतदार असा सामना पाहायला भेटतोय या मैदानावरती. जर श्वेताने ही मॅच जर जिंकवली तर मला वाटतंय 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर प्रसाद आलिम यांनी जर हा सामना जिंकवला तर मला वाटतंय सुरत तोसकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहूया एक रंगतदार असा सामना पाहायला भेटतो या मैदानावरती. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. श्वेत आपल्या षटकातील शेवटचा चेंडू जातोय. पाहूया प्रसाद आलिम साठी. इथे मात्र मोठा फटका मारला. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो का 2 धावेचा प्रयत्न करतो का. इथे मात्र अशा तऱ्हेने धावबाद झालाय प्रसाद आलिम. अशा तऱ्हेने